किचन मध्ये आलेली आहे की मला एक खरं सांग, किती दिवसांनी किचन मध्ये येतेस तू? नाही, मी रोज जाते किचन मध्ये खायला. ओके ठीक आहे. म्हणजे आज अपेक्षा धरतो की व्यवस्थित होईल सगळं, तुझ्या मनात आहे? माझी पण अपेक्षाच आहे. तसंच आहे. ओके. काय बनवते तू? अंड्याची आमटी. अंड्याची आमटी बनवते. ओके, साहित्य सांगतेस मला काय आहे? अंडी 3-4 जसे माणसं असतील त्याप्रमाणे. ओके. मिरच्या, ही बेडगी मिरची आहे, तर जास्त अगदी तिखट नसते, आवडीप्रमाणे. तिखट हवं मध्यम. असेल तर जास्त. कोथिंबीर, खोबरं, कांदा, जिरं, मेथी, लसूण, ते चेचून घेतलेला लसूण आहे, मीठ, धणे, कढीपत्ता, राई आणि चिंच. ओके. हा लसूण दोन प्रकारचे, एक चेचून घेतलेला आणि एक साधा आहे. साधा लसूण आहे वाटण करण्यासाठी आणि चेचून घेतलेलं आहे फोडणीसाठी. ओके ओके ठीक आहे. साहित्य बघितलेलं आहे, फक्त मला हे काही कळलं नाही, ह्याच्यात तू काय काय घातलंयस? ह्याच्यात चिंच, जिरं, धणे, लसूण, मेथीचे दाणे, खोबरं, अर्धा कांदा, याच्यातला अर्धा म्हणजे क्वार्टर ऍक्च्युली, ओके. आणि मिरच्या भाजून हे सगळं मिक्सर मधून काढलेलं आहे. हे मिक्सर मधून काढलेलं आहे, बारीक वाटून घ्यायचं. बारीक वाटून घ्यायचं. बरं, मला आपलं सहज कुतूहल म्हणून विचारतो, मिस्टर कधी स्वयंपाकात मदत करतात का? हो हो, त्यांना खूप आवड आहे. आवड आहे म्हणजे नाईलाज म्हणून करतात का कसं? नाही, त्यांना तसंही आवड आहे. हॉस्टेलमध्ये राहून ऍक्च्युली सवय सुद्धा आहे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की लग्न झाल्यानंतर मोहितनी किती दिवस, किती महिने साऊथ इंडियन डिशेस खाल्ल्या? असं काही किती महिने वगैरे नाही, कधी साऊथ इंडियन, कधी. आणि तिकडे बेसिकली सगळ्यांना आवडतात, कारण मोहिते आहेतच साऊथ महाराष्ट्राचे, त्यामुळे क्लोज टू साऊथ इंडिया. अच्छा, साऊथ साऊथ हा, सगळं साऊथ महाराष्ट्र आणि साऊथ इंडिया. हो हो, काय कमाल आहे यार. त्याच्यामुळे ओके, टेन्शन. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं आधी मला आधी सांग. फोडणी घालायची आहे. ओके, काय करायचं? राई घालू? थोडीशी. बरं, आता पुढे काय करायचं? ती थोडी तडतडली की मग त्याच्यात कढीपत्ता. ओके, घालू का आता हो याच्यात? हो, चालेल. या आवाजाची भीती वाटते का? नाही, ते अंगावर येतं त्याची भीती वाटते. नाही, आवाजाची भीती वाटत असेल तर मग जेवण कठीणच आहे मग होणं. ओके, आता काय करायचं? त्याच्यात लसूण घालायचं ओके, चेचलेलं. ते घे, लाकडाचं घे. ओके, जरा लसूण परतवून. घरी मी एवढ्या लांब उभी राहून करते. हो, तुम्हाला जाणवलं असं? लहानपणी फटाके बिटाके लावतात ना, फ्रंट वर गेल्यासारखं नाही. लहान लहान मुलं फटाके लावतात ना, असं करून मग ती उदबत्ती लागत नाही फटाक्याला. ओके ओके, आता काय? त्याच्यात आता मसाला घालून. हा, हो, वाटलेला मसाला सगळा सगळं घालू? फक्त मला आठवणीसाठी सांगा, आता आपण जो मसाला घातला हा, त्या मसाल्यामध्ये आपण काय काय घातलेलं आहे? म्हणजे साऊथ इंडियन जो फ्लेवर येण्यासाठी वेगळे पण काय? ऍक्च्युली साऊथ इंडियामध्ये जास्त करून नारळ वापरला जातो. हा हा, इट्स मोर ऑफ नारळ आणि कांदा. म्हणजे वाटणात कांदा, भरपूर नारळ आणि जास्त करून बेडगी मिरची असते मसाल्यात. ओके, हिरवी मिरची. नागपूरकडे साधारणपणे मिरचीच वापरली जाते. हा, हिरवी मिरच्या वापरतात. इकडे जास्त करून बेडगी म्हणजे आपण ह्याच्यात चिंच घातलेली आहे, धणे घातलेले आहेत, जिरं घातलेले आहे, थोडेसे मेथ्या, त्यानंतर लसूण, कांदा आणि बेडगी मिरची आणि खोबरं असं घातलेलं आहे. ओके, आता तुला आता काय पाहिजे? पाणी? पाणी हवंय थोडंसं. ऑलमोस्ट झालेलं आहे. थोडं एक जरा बॉईल व्हायला लागलं की आपण अंडी घालूया आणि मीठ घालूया. सगळ्यात शेवटी मीठ घालायचं. आधी घातलं तरी चालेल, नाही तर मी आत्ताच घालतो म्हणजे काय होईल, ते नंतर विरघळून विसरायला जाईल. नको. आणि विसरायला नको. हे अंडी ओढून घालायचे का असेच सोडायचे? नाही, अशीच सोडायची. ऍक्च्युली याच्यात अंडी फोडून डायरेक्ट ह्याच्यामध्ये पण घालता येतात, पण ते बऱ्याच वेळा फसतो, त्यामुळे मी काय रिस्क घेत नाही. काय फसतं म्हणजे काय होतं त्याचं? सगळीकडे स्प्रेड होऊन जातं ऍक्च्युली. बाहेर? नाही नाही, अच्छा, ह्याच्यात सगळीकडे इथे फोडायचं आणि इथे पडतं वगैरे असं नाही ना? पण मला असं वाटतं, खवयनं मला सांगायचं वाटतं की हे तर आम्ही करतोच आहोत, पण ही म्हणते त्याप्रमाणे एकदा फोडून बघा ना तुम्ही कसं होतं ते. बघणे को क्या जाता है, खाणे बोल तो होगाच ना. हाँ, खाने को तो नहीं है वो. फिर क्या? आता सोडू का याच्यात? हो, जरासा बॉईल एक जी आली आहे त्याच्यात. अंडी ही आपण नॉर्मल उकडलेली आहेत ना? त्यात मीठ वगैरे घालून? नाही नाही, काही नाही. कारण काही काही मीठ घालून सुद्धा ते उकडत होत.
त्याच्यावर मी झाकण ठेवते. ओके. साधारणपणे एक 5-10 मिनिटात सगळं रेडी होईल ना? 5-10 मिनिटात सगळं होईल. मी तर म्हणतो तुमचं तर अर्ध्या मिनिटात होईल साहित्य आणि कृती लिहून. काय कशाला वेळ घालायचा, घ्या साहित्य आणि कृती. अंड्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य 3 ते 4 उकडलेली अंडी, बेडगी मिरच्या, कोथिंबीर, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, उभा चिरलेला कांदा, जिरं, मेथीचे दाणे, लसूण, मीठ, कढीपत्ता, धणे, मोहरी, चिंच आणि तेल. कृती: प्रथम चिंच, जिरं, धणे, लसूण, खोबरं, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, कांदा, भाजलेल्या बेडगी मिरच्या आणि पाणी हे मिश्रण एकत्र वाटून मसाला तयार करावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, वाटलेला मसाला आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये मीठ आणि उकडलेली अंडी घालून आमटी उकळवून घ्यावी आणि सर्व्ह करताना वरून कोथिंबीर घालावी.